वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर स्टुडंट्स, आज आपण चालू करणार आहोत क्लास 6चा सिलेबस. तर क्लास 6मध्ये जो आपण फर्स्ट चॅप्टर घेणार आहोत त्या फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1. तर प्रॅक्टिस सेट 1मध्ये काय आहे, तर तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे लुक ॲट द फिगर अलॉंग साईड अँड नेम द फॉलोइंग. यामध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन सब क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामध्ये विचारलेलं आहे तुम्हाला कोलिनियर पॉईंट्स काय असतात, रेज काय असतात, लाईन सेगमेंट काय असते आणि लाईन काय असते. तर अगोदर हे क्लिअर करून घ्या की अगोदर जे काही कोलिनियर पॉईंट्स असतात नेमकं ते म्हणजे काय. कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय, असे पॉईंट्स जे एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात. जसं मी इथं एक लाईन लिहिली, समजा त्या लाईनला नाव दिलं ए, बी आणि सी. ही लाईन कोणती आहे, लाईन ए, बी आणि सी. तर या स्ट्रेट लाईनमध्ये किती पॉईंट आहेत रे, एकतर पॉईंट ए आहे, नंतर पॉईंट बी आहे, नंतर पॉईंट सी आहे. तर हे काय झाले, याचे कोलिनियर पॉईंट्स झाले. तसंच या डायग्राममध्ये तुम्हाला कोणते कोलिनियर पॉईंट्स दिसत आहेत, तर या डायग्राममध्ये आपल्याला कोलिनियर पॉईंट्स म्हणजे जे काही अगोदर स्ट्रेट लाईन फाइंड आउट करा. स्ट्रेट लाईन किती दिसत आहेत, तर 2 दिसत आहेत. एक तर ही RN आणि MT. तर यामधले कोलिनियर पॉईंट्स कोणकोणते येणार रे, MO आणि T. MO आणि T हे काय असणार, याचे कोलिनियर पॉईंट्स असणार. काय असणार, कोलिनियर पॉईंट्स असणार. क्लिअर आहे इथपर्यंत. चला, तर नेक्स्ट तुम्हाला काय विचारलेलं आहे, नंतर विचारलं आहे रे. मग रे नेमके काय असतात, जे एका पॉईंटपासून चालू झालेले असतात आणि जे स्ट्रेट सरळ एका साईडला वाढत जाणार. ते काय असणार तुमचे, ते काय असणार, स्ट्रेट जे काय असणार तुमचे रे असणार आहे. ठीक आहे, रेच क्लिअर आहे. तर या डायग्राममध्ये रे कोणकोणते आहेत रे, तर या डायग्राममध्ये रे आहेत. जर करता मी इथून पॉईंट ओ पासून जर मी माझी लाईन स्टार्ट करायला घेतली तर कोणता येणार, OM, त्यानंतर OP, त्यानंतर ON, OT, OS, OR. तर अगदी तेच इथं लिहिलेलं आहे, रे OM, रे OP, रे ON, रे OT, रे OS आणि रे OR. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे का. तर नेक्स्ट पहा तुम्हाला काय दिलेलं आहे, यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे फर्दर. आता तुम्हाला नेक्स्ट विचारलेलं आहे यामध्ये की लाईन सेगमेंट काय असते. तर लाईन सेगमेंट म्हणजे नेमकं काय, अगोदर ते समजून घ्या. लाईन सेगमेंट म्हणजे काय असतात, जे यामध्ये 2 येत आहे. एक तर लाईन सेगमेंट म्हणजे काय, रे प्लस लाईन्स म्हणजे लाईन सेगमेंट असणार. रे काय असते ते तुम्हाला क्लिअर आहे. लाईन सेगमेंट समजण्या अगोदर तुम्ही लाईन काय असतात ते समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला लाईन सेगमेंट आपोआप समजेल. लाईन म्हणजे काय असते, जे जसं रे काय होता, एकाच डायरेक्शनने वाढत होता. पण जे काही लाईन असतो, रे आहे तो एका साईडने वाढतो, पण जे काही लाईन आहे ते किती साईडने वाढत असते, दोन्ही साईडने फर्दर वाढत असते. ठीक आहे. तर यामध्ये लाईन किती आहेत रे, हे 2 आहेत पहा. एक तर RN जे या साईडला सुद्धा वाढत आहे आणि या साईडला सुद्धा वाढत आहे, आणि दुसरी कोणती आहे, MT जे या साईडला सुद्धा वाढत आहे आणि या साईडला सुद्धा वाढतच जात आहे. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, तुम्हाला यामध्ये तुम्हाला आतापर्यंत काय काय क्लिअर झालेलं आहे. एक तर जे काही लाईन्स आहेत तुमच्या ते क्लिअर आहेत तुम्हाला. ठीक आहे. आता लक्ष द्या, तुम्हाला 3 पॉईंट्स यातले क्लिअर आहेत. एक तर कोलिनियर पॉईंट्स काय असतात, रेज काय असतात आणि लाईन्स काय असतात. आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे लाईन सेगमेंट काय असते. तर लाईन सेगमेंट म्हणजे काय असते, लाईन सेगमेंटमध्ये काय असते, ज्यामध्ये रेसुद्धा येणार आणि लाईन्ससुद्धा येणार. जसं यामध्ये लाईन्स कोणकोणत्या आहेत रे, RN आणि MT हे कशात येणार, लाईन सेगमेंटमध्ये. आणि फर्दर काय येणार म्हणत होतो मी, रेजसुद्धा. आणि रेज आपले कोणकोणते आहेत, रेज OM, OP हे जे काही फर्दर आहेत ते सांगितलं होतं मी अगोदर. अगदी तेच काय असणार तुमचे, रे आणि लाईन इक्वल टू लाईन सेगमेंट. आता हे कधी तुम्ही विसरणार नाही. ठीक आहे. तर नंतर तुम्हाला दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे, राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. तर तुम्हाला एक लाईन दिलेली आहे ज्यामध्ये 4 पॉईंट्स आहेत आणि तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे की याचे डिफरंट नाव लिहा. तर तुम्ही कसं लिहिणार, अगोदर तर काय लिहिणार, लाईन AB लाईन समजलं. त्याच्यानंतर दुसरी लाईन कोणती आहे रे, AC लिहू शकता तुम्ही. त्यानंतर कोणती लिहू शकता, AD लिहू शकता. ठीक आहे. आता AB किंवा BA, जसं
एका विद्यार्थ्याचं त्याच्या घरी एक नाव असतं ज्याला आपण लाडाने बोलतो, सोनू मोनू म्हणतो. आधी समजा एखादं त्याचं शाळेतलं नाव असतं, ठीक आहे, राजेश, सोमेश, असं काही त्याचं शाळेतलं नाव असतं. पण विद्यार्थी एकच असतो, मुलगा एकच असतो, फक्त त्याची नावे 2 असतात. जर करता मी AB आणि BA 2 वेगवेगळी नावं लिहिले तर हे लाईन जे आहे ते लाईन तर एकच राहणार आहे. त्याच्यामुळं आपण AB लिहिल्याच्या नंतर BA नंतर नाही लिहिणार. क्लिअर आहे? तर आतापर्यंत आपल्याला कोणकोणते नावं क्लिअर झाले? AB, AC, AD, ठीक आहे. त्यानंतर A पॉईंटला सोडून द्या. त्यानंतर काय येणार? B, BC, DD, ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय, Bचा संपला रोल, त्यानंतर C आणि D शेवटचा पॉईंट राहणार. क्लिअर आहे? तेच इथं लिहिलेलं आहे. आता समजून घ्या काय काय लिहिलेलं आहे इथं. इथं पहा, जे काही तुम्हाला लाईन्स दिलेले आहेत ते इथं लिहिलेले आहेत सगळ्या. कोणकोणत्या लिहिलेल्या आहेत मग? हे एक तर मोठी लाईन येणार, हे लाईन येईल, ते सांगायचं मी विसरून गेलो. आणि त्यानंतर कोणता? AB, कोणती? AB. त्यानंतर AC, हे झाला AC. त्यानंतर AD, हे झाली AD, ठीक आहे. त्यानंतर BC, हे झाला BC. त्यानंतर BD, हे BD. आणि शेवटी CD. क्लिअर आहे? तर हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन क्लिअर आहे. तर याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन येणार आहे, मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की लाईन्स काय असतात, रेज काय असतात आणि लाईन सेगमेंट काय असतो. क्लिअर आहे? तर आता लक्ष द्या, लाईन सेगमेंट काय असते, रेज काय असतात आणि लाईन्स काय असतात. तर रे काय असतो? रे जो एकाच साईडने वाढत असतो त्याला आपण काय म्हणतो? रे म्हणतो. ठीक आहे, ठीक आहे. नंतर जे दोन्ही साईडने वाढते त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो लाईन. व्हेरी गुड. त्यानंतर जे काही रे आहे आपल्याला माहीत आहे, लाईन माहीत आहे काय आहे ते, पण लाईन सेगमेंट काय असतो? जे एकतर काय असते, रेसुद्धा असतो आणि लाईनसुद्धा असते, त्याला काय म्हणतो आपण? लाईन सेगमेंट म्हणतो. जे या टाईपमध्ये असं डिनोट केलं जाते, त्याला कोणीकडूनही डायरेक्शन दिलेली जात नसते. क्लिअर आहे? आणि प्लेन म्हणजे काय? एखादा समजा आपण त्याला काय म्हणू शकतो, एखादा प्लेन सरफेस एरिया, त्याला आपण काय म्हणतो? प्लेन म्हणतो. ठीक आहे. तसंच इथं पहा, जे लाईन दिलेली आहे ते काय आहे? दोन्ही साईडने वाढत आहे. लाईन सेगमेंट काय आहे? जे दोन्ही साईडने तुम्हाला दिलेले आहेत, ज्याला काय दिलेलं नाही आहे? डायरेक्शनचा कोणताही सिम्बॉल दिलेला नाही आहे, ज्याला आपण काय म्हणतो? लाईन सेगमेंट. नंतर प्लेन दिलेला आहे, एखादा सरफेस एरिया, आणि नंतर रे जे काय होणार? एकाच डायरेक्शनने वाढत जाणार. क्लिअर आहे? त्यानंतर पुढे पहा, तुम्हाला आता चौथा आणि शेवटचा क्वेश्चन दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 1मध्ये. त्यामध्ये काय दिलेलं आहे? ऑब्झर्व द फिगर बिलो, नेम द पॅरलल लाईन्स, कॉन्करंट लाईन्स अँड कॉन्करन्स पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स इन द फिगर. तर तुम्हाला यामध्ये 3 गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहेत. अगोदर तर पॅरलल लाईन्स नेमक्या काय असतात, कॉन्करंट लाईन्स काय असतात आणि कॉन्करन्स पॉईंट काय असतात. आता लक्ष द्या, कॉन्करन्स लाईन, कॉन्करन्स पॉईंट्स काय असतात. अगोदर तर लक्ष द्या, पॅरलल लाईन्स काय असतात. अगोदर हे क्लिअर करू, नंतर फर्दर पुढे. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? जे एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करणार नाही, जे एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करणार नाही. ठीक आहे. जसं आपल्याला घरावरती जायचं असेल तर आपण CD वगैरे लावतो, त्याच्या जे काही 2 लाईन्स असतात किंवा जे काही 2 त्याचे पोल्स असतात ते कधी एकमेकांना इंटरसेक्ट करतात का रे? नाही. जसं आपण ट्रेनने कधी प्रवास केला असेल तर ट्रेनची जे काही पटरी असते ते कधी एकमेकांना इंटरसेक्ट करते का? नाही करत. ठीक आहे. अगदी तसं, त्यालाच आपण काय म्हणतो? पॅरलल लाईन्स. तर तुम्हाला या डायग्राममध्ये कोणकोणत्या पॅरलल लाईन्स दिसत आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे. लाईन B, लाईन M अँड लाईन Q हे पॅरलल लाईन्स दिलेले आहेत. आता लाईन B कोणती आहे? ही आहे पहा, लाईन B. ही काय आहे? लाईन B. त्यानंतर लाईन M आणि लाईन Q हे काय आहेत? तर हे पॅरलल लाईन्स आहेत. बरं, हे सांगा, हे स्ट्रेट दिसत आहेत, एकमेकांना कुठंतरी इंटरसेक्ट करणार आहेत का? हे नाही. जरी करता मी या Q लाईनला असं पुढे वाढवलं किंवा या साईडला वाढवलं तरी हे इंटरसेक्ट नाही करणार. या M लाईनला जरी मी वाढवलं तरी हे कधी इंटरसेक्ट करणार आहेत का एकमेकांना? नाही. ठीक आहे. त्यामुळे हे काय झालेले आहेत? तुमच्या इंटरसेक्टिंग लाईन झालेल्या आहे. कोणकोणत्या लाईन झालेल्या आहे? पॅरलल लाईन्स झालेल्या आहे. ठीक आहे. जे एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करत नाहीत त्याला आपण कोणत्या लाईन्स म्हणतो? पॅरलल लाईन्स म्हणतो. कोणत्या लाईन म्हणतो रे?
पॅरलल लाईन. क्लिअर आहे पॅरलल लाईन काय असते ते? ठीक आहे. त्याच्यानंतर पहा तुम्हाला काय विचारलेलं आहे, त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे नंतर दुसरी पॅरलल लाईन कोणती आहे? लाईन ए आणि लाईन पी. हे झाली लाईन ए आणि लाईन पी. जर करता यालाही तसंच, याला मी अजून वाढवलं, याला अजून वाढवलं, ते कुठंही इंटरसेक्ट नाही करणार. ठीक आहे. तर आता नेक्स्ट तुम्हाला काय विचारलेलं आहे ते पहा, कॉनकरंट लाईन्स. कॉनकरंट लाईन्स विचारले. तर कॉनकरंट लाईन्स म्हणजे काय? अशा लाईन्स जे कोणत्यातरी पॉईंटला एका जागी इंटरसेक्ट करतात. जसं लाईन ए, लाईन बी, लाईन सी आणि लाईन ए सी. लाईन ए सी, लाईन ए सी हे कुठे इंटरसेक्ट करत आहेत रे? इथं करत आहेत, या पॉईंटला. याच्याकडे लक्ष द्या. पॉईंट एवरती कोणत्या लाईन इंटरसेक्ट करत आहेत? इथं इंटरसेक्ट करत आहेत. पहा कोणकोणत्या लाईन आहेत? ए, बी आणि सी. ते कुठं येऊन इंटरसेक्ट करत आहेत? या पॉईंटला. ठीक आहे. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? कॉनकरंट लाईन्स. कॉनकरंट लाईन्स. त्याच्यानंतर दुसऱ्या कोणत्या आहेत रे? तशा इथं दिसत आहेत सर. कोणत्या? पी, क्यू आणि लाईन ए डी. ए डी, लाईन ए डी. ठीक आहे. कॉनकरंट लाईन्स क्लिअर आहे. नंतर पॉईंट ऑफ कॉन्करन्स काय असतं त्याच्याकडे लक्ष द्या. पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे काय? ज्या पॉईंटला तुमच्या लाईन्स, कॉन्करन्स लाईन्स काय होत आहेत? इंटरसेक्ट होत आहेत. ठीक आहे. त्याला आपण कॉन्करन्स म्हणण्यापेक्षा इथं तुम्ही अजून एक याला नाव देऊ शकता. त्याला काय म्हणू शकता तुम्ही? इंटरसेक्टिंग पॉईंट. त्याला काय म्हणू शकता? अजून एक समजा तुम्हाला जर नाव द्यायचं असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता इंटरसेक्टिंग पॉईंट्स. काय म्हणू शकता? इंटरसेक्टिंग पॉईंट्स. तर लक्ष द्या, इंटरसेक्टिंग पॉईंट यामध्ये किती आहेत रे? 2 आहेत. कुठं आहेत? ए आणि डी. दुसरा कोण्या जागी कोणता पॉईंट इंटरसेक्ट करत आहेत का? नाही. तर याला आपण काय म्हणतो? कॉन्करन्स पॉईंट. पॉईंट ऑफ कॉन्करन्स. क्लिअर आहे. तर अशा प्रकारे हा तुमचा होता प्रॅक्टिस सेट 1. आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजला असेल. असेच पूर्ण सिलेबस आपण याच यूट्यूब चॅनलवरती पूर्ण करणार आहोत. ठीक आहे. तर हा तुमचा होता प्रॅक्टिस सेट 1. थँक्यू फॉर टुडे.